नमस्कार, रोकटोक मला स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. घायल की घत घायल जाणे म्हणजे उतरंडीची विषम व्यवस्था आणि बिनशिडीच्या मनोऱ्याची समाज व्यवस्था यातलं जातीपातीचं वास्तव जो भोगतो ना त्यालाच ते कळतं की समाज व्यवस्था वरकरणी आम्हाला बदलताना दिसते, पण अंतरंगातला सनातनी पीळ अजूनही कायम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातला गावगाडा गेला पण व्यवस्था मात्र तीच आणि तशीच आहे. 6 लाखाहून अधिक खेडी आणि एकीकडे नागरीकरणाचा वेध वाढलेला. हे जरी सगळं लक्षात घेतलं तरी ग्रामीण भारताचं महत्व अजून तसंच टिकून आहे. आता कंजारबाट जमातीतल्या जात पंचायतीचं उदाहरण घ्या ना. समस्त महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जावी अशी संतापजनक घटना नगरमध्ये घडली. लग्नानंतर एका कंजारबाट जातीच्या तरुणीची जात पंचायतीच्या दबावामुळे कौमार्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ती तरुणी नापास ठरल्याचा निकाल पंचांनी दिला आणि तिचं लग्न मोडलं. या मुलीच्या घरच्या मंडळींवर जात पंचायतीच्या लोकांचा एवढा दबाव होता की साधी पोलीस तक्रार करायला देखील ते धजावत नव्हते. हे कंजारबाट खरं तर मूळचे राजस्थानातले महाराणा प्रतापांचे एकनिष्ठ. जातीमधला बंदिस्तपणा टिकावा म्हणून त्यांच्या जात पंचायती आल्या आणि जात हेच त्यांचं विश्व बनलं. जमातीची सुरक्षितता, नैतिकता आणि शुद्धता टिकवून ठेवण्याकरता जात पंचायती आल्या. पण कौमार्य परीक्षेसारख्या जुनाट चालीरीती अजूनही त्यांनी सुरू ठेवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मीडियानी नगर प्रकरणाला वाचा फोडली म्हणून हे निदान चव्हाट्यावर तरी आलं. आज दुपारी आम्ही याच विषयावर आमच्या खास लेडीज स्पेशल बुलेटिनमध्ये चर्चा घडवून आणली. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल आणि त्या तरुणीच्या मागे मी खंबीरपणे उभं राहीन अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमात हस्तक्षेप करून दिली. पण दुपारनंतर या प्रकरणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. पडद्यामागे बरीच सूत्र हल्ली. जात पंचायतीच्याच लोकांनी नवरा नवरीच्या कुटुंबियांना एकत्र आणलं आणि पडद्याआड हा सगळा वाद मिटवण्यात आला. नवरा आणि नवरी एकमेकांच्या सोबत नांदाला तयार असल्याचं मीडियाच्या साक्षीनं त्यांना जाहीर करावं लागलं. त्या दोघांचा संसार आता नव्यानं आणि सुखानं सुरू होईल. पण असा हॅपी एंडिंग प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रेक्षक होतो का? नगरचं हे प्रकरण म्हणजे हिमनगाचं फक्त एक टोक आहे. जाती पंचायती नावाची ही भूतं किती प्रकरणे आणि कोणत्या तरुणींना अशी छळणार आहेत आणि कौमार्याच्या परीक्षा त्यांना द्याव्या लागणार आहेत. महिलांचं चारित्र्य आणि शुद्धता तपासण्याची कधी काळी भटक्या जमातींमध्ये सुरू असलेली प्रथा आजही. आता काळ बदललाय, समाज बदललाय, पण तरी जात पंचायतीचं भूत काही आमच्या मानेवरनं उतरताना दिसत नाहीये. तरुण नववधूंना कौमार्य परीक्षेची सक्ती का बरं केली जाते? मग तरुणांना अशी कौमार्य चाचणी का होत नाही? जात पंचायतीत सगळेच पुरुष असतात म्हणून हे असं होतंय का? जात पंचायतीची ही मुधोरी कशी आणि कधी थांबवणार? पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकता कधी बदलणार? अगदी रामायण काळापासून प्रत्येक वेळी स्त्रियांनीच पावित्र्य आणि कौमार्याच्या परीक्षा का बरं द्यायच्या? पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात अशा जाचक परंपरा अजूनही समाजात का सुरू आहेत? आणि महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लावणाऱ्या या प्रथांना मूठ माती मिळणार तरी कधी? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. जात पंचायतीचा पंचनामा. जात पंचायतीचा पंचनामा. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ती विशीतली तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेली. गेल्या 22 झालं. नवऱ्या मुलाचं आधीच लग्न झालेलं असतानाही तिनं त्याला स्वीकारलं. अखेर ती वेळ आली कौमार्य परीक्षेची. जात पंचायतीतल्या भूतांच्या दबावामुळे तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली आणि दुर्दैव म्हणजे त्यात तिला चक्क नापास ठरवण्यात आलं. पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं. पण पंचांनी झालेलं लग्न मोडलं. नवऱ्याकडची मंडळी निघून गेली. पण जाताना मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने न्यायला ते विसरले नाहीत, अगदी मंगळसूत्रासह. जात पंचायतीचं भूत अजूनही मानगुटीवर कसं बसलंय हे दाखवणारी नगरमधली ही घटना. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांगुडे आणि ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं. खरं तर या घटनेमध्ये जात पंचायतीच्या पंचांचा दबाव या पर्यावरणावर प्रचंड असा आहे. त्यामुळे 8 दिवसापासून ॲडव्होकेट रंजना गावंदे आणि मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना असं लक्षात आलं आहे की ती मुलगी हिंमतवान आहे, तिची आई हिंमतवान आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये अजून लग्न होणं बाकी आहे. त्याच्यामुळं त्या पित्याला वाटणं साहजिकच आहे की जातीचे प्रश्न जातीत सोडवले नाही तर आपल्याला बहिष्कृत केलं जाईल. तर ह्या मुलींचे लग्न कसे होणार? हे जे घडलं हे मुळात ह्या जात पंचायतींच्या दबावामुळे. म्हणजे आपल्याकडे जी जात पंचायत ही जी व्यवस्था आहे ही न्याय व्यवस्थेला समांतर अन्याय व्यवस्था
व्यवस्था उभी झालेली, त्यातून हे घडलेले आहे. ह्या मुलीला न्याय मात्र मिळाला पाहिजे. ही अनिष्ट प्रथाही बंद झाली पाहिजे. जात पंचायतही बरखास्त झाली पाहिजे. कौमार्य परीक्षेचा हा संतापजनक प्रकार मीडियानं चव्हाट्यावर आणल्यानंतर महिला आयोग आणि सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत. अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर म्हणजे वेग घ्यायला लागल्या तर याच्यामुळे आपल्याला मला वाटतं समाजामधलं स्वास्थ्य खराब होईल. तर या गोष्टीचा मी तीव्र निषेध करते. एक महिला म्हणून, सरकारचा घटक म्हणून या गोष्टीवर कडक कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेऊ. मी महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही तसे आदेश दिलेले आहेत. संबंधित एसपीला बोलून त्या पूर्ण प्रकाराचा अहवाल मागवून या गोष्टीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि याबद्दलचे नियम आता कुठेतरी शासनाने घालून दिले पाहिजे. दरम्यान कौमार्य परीक्षेसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा आता जात पंचायत सदस्य करतायत. ते मुलगीचं म्हणणं योग्य नाही आहे. जात पंचायतीने नापूर ठरवलं बी नाही, त्याला काही बोललेले बी नाही आहे. आणि जे त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. हे काहीतरी अळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे पंचायतीवर, तिथल्या कमिटीवर. आणि बाकी जे सांगितलं ते काही नाही. बाकी मुलगीची परीक्षा झालीच नाही या प्रश्नामध्ये, हे चुकीचं आणि खोटं बोलले. समाधानाची बाब म्हणजे त्या तरुणीला आता परत घरी आणण्याची तयारी त्या नवऱ्याने दाखवली आहे. त्या लोकांनी आमच्यावर कंप्लेंट केली होती, तर त्यांच्यामध्ये माझं पण नाव येऊन गेलं होतं. तर ते माझ्यावर केस झालेली होती. तर ते पोलीस लोक काय आम्हाला जाऊ देत नव्हते. तर ते जामीनवर 2-3 दिवस शोधायला याला तिकडं म्हणून टाइम लागला आम्हाला. त्याला सांगितलं होतं आम्ही. पण मग हे जे आताच खुलासा झाला म्हणून तर ते ॲग्री झाली माझ्यासोबत. ती ॲग्रीच होती, पहिले पण होती ना आता पण. आता संसाराला जाणार, तो घेऊन जायला तयार आहे. तर मग मला काही तू प्रॉब्लेम. याच्या आधी आरोप केला होता की तुझ्यावरती कौमार्यचा आरोप झालेला आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे. हो, पण मग आता झाली ना त्याची सुलता. पण ते बंद होईल ना. ते माझ्या मिस्टरांनी सांगितलं ना की आम्ही न्यू जनरेशनची मुली उभे राहतील. त्या तरुणीला मीडियाच्या दबावामुळे न्याय मिळाला. पण कौमार्य परीक्षेसारख्या जाचक परंपरा अजूनही समाजात सुरू असाव्यात याला काय म्हणायचं? महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रथांना मूठमाती कधी मिळणार? शिर्डीहून प्रशांत शर्मासह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.